शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 4 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे का? नसेल पाहिला तर आजचा व्हिडिओ नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बातमी देणार आहे, जी बातमी तुमच्या सपोर्टसाठी असणार आहे आणि तुमच्या एक समाधान ह्या बातमीमध्ये होणार आहे. नंतर नक्की काय आहे आजचे कापूस बाजारभाव, काय अपडेट आहे आणि कशा पद्धतीनं मार्केट चाल करणार आहे, हे थोडक्यात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा तुम्हाला कापूस दराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, काल 3 मार्च 2026 मार्केटमध्ये जो 53,900चा जो गठनचा आकडा होता, तो आज 54,100 झाला आहे. थोडक्यात 200 रुपयांची वाढ याच्यामध्ये कापसामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात जे सध्या जागतिक युद्धाचं जे सावट आहे, ते सध्या तरी कापसावर दिसत नाही किंवा अजूनही दिसू शकतं. तर त्या पद्धतीने जर दर उतरत असतील तर त्याप्रमाणे अपडेट देखील तुम्हाला मिळेलच. परंतु एवढं असताना सुद्धा आपल्याला 200 रुपयांची तेजी गठनमध्ये पाहायला मिळेल आहे. अर्थात गठनमध्ये जर तेजी असेल तर स्थानिक बाजारपेठ असेल किंवा मोठ्या बाजारपेठ असेल तर याच्यामध्ये देखील तेजी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही तेजी जरी थोडेफार काही प्रमाणामध्ये पुढे जाऊन कमी झाली युद्धामुळे, तरीसुद्धा तेजी येणार आहे हे मात्र नक्की. तर 54,100 झाल्यामुळे मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यापारी आहेत, म्हणजे लोकल व्यापारी आहेत, तर अशा ठिकाणी सर्वसाधारण दर जो आहे तर हा आहे साधारण 6,900, 7,000, 7,050. त्यानंतर ज्या मोठ्या म्हणजे जे लोकलपेक्षा थोड्याशा मोठ्या जिनिंग आहेत किंवा ज्या नॉर्मल तालुका ठिकाणी जिनिंग आहेत, एक अर्धी जिनिंग आपल्याला पाहायला मिळते. तर अशा जिनिंगमध्ये सर्वसाधारण 7,200, 7,250 हा दर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या बाजारपेठा ज्यामध्ये हिंगणघाट असेल, यवतमाळ असेल, मानवत असेल किंवा वर्धा असेल, तर अशा बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण 7,400, 7,500, 7,600 पर्यंत हा दर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पलीकडे शेवटची आणि मोठी बाजारपेठ म्हणजेच अकोट बाजार समिती. तर अकोट बाजार समितीमध्ये जवळजवळ 7,800, 7,850, 7,900 हे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकूण जर विचार केला तर सर्वसाधारण 200 रुपयांनी गठन वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये 100 रुपयांचा फरक पडला आहे. तर मोठ्या बाजारपेठेमध्ये 150, तर अकोट बाजार समितीमध्ये 200 रुपयांचा फरक हा आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. आता यामध्ये पुढची परिस्थिती काय असणार आहे? तर होऊ शकतं की जागतिक युद्धामुळे युद्ध पातळीवर ज्या प्रमाणात अंतर्गत देशांचं नुकसान होतं आहे, जागतिक बाजारपेठा बंद आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद आहे. यामुळे काही प्रमाणामध्ये दर हे पडू शकतात. परंतु दर पुन्हा उचलतील ज्यावेळी हे युद्धाचं सावट जे आहे हे कमी होईल. त्यावेळी पुन्हा दर आपल्याला उचललेले पाहायला मिळतील आणि ह्या परिस्थितीमध्ये जवळजवळ 55,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये आपण टार्गेट 54,500चं दिलेलं आहे, ज्यामध्ये 54,100 दर ऑलरेडी झालेला आहे. तरीही 54,500 नंतर आपण विक्रीची व्यवस्था करावी. फार काही जास्त थांबण्यामध्ये मजा नाही आहे, कारण रेट उचलले तरी उचलतील, परंतु त्याची शाश्वती अजिबात नाही आहे. त्यामुळे सावधगिरीने पाऊल उचला आणि आपला फायदा करून घ्या. आणि अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.